अगोदरच्या आपण दोन्ही व्हिडिओमध्ये भाषा विषयामधील लेखन पूर्व तयारीसाठी कोणते चिन्ह काढायचे, कोणते आकार काढायचे पाहिले. नंतर मुळाक्षरामधील आपण एका आकाराचा अक्षर लेखन कसं करायचं, त्यापैकी व ब क या अक्षरांचं आपण पाहिलेलं आहे. आणि आता आपण विषय गणित घेतोय. गणितामध्ये आपण बेरजेचा घटक घेतोय. बेरीज घेतोय घटक. आपण सुरुवातीची पहिल्या स्टेजची आपण बेरीज घेतोय, म्हणजे एक अंकी बेरीज आपण मुलांना कशा पद्धतीनं शिकवली पाहिजे हा आपण घटक घेतोय. प्रथमतः त्या मुलांना अंकाची ओळख करून देणं गरजेचं असतं. म्हणजे 1 ते 9 आणि 0ची ओळख, अशी ओळख त्यांना करून द्यावी लागते. त्यांच्याकडून ओळख करून घेताना त्या प्रत्येक अंकासंदर्भातील त्यांची जी धारणा आहे की बाबा त्यांना ही बोटं किती आहे, समजा 3 जर अंक घेतला तर त्या 3 अंकाचे त्यांना वस्तू मोजायला लावायच्या, त्यांना त्यावेळे 3 आवाज काढायला लावायचे, 3 वेळा शब्दक्रिया द्यायला लावायची, 3 वेळा टाळ्या द्यावा लावायची. अशा पद्धतीने तो 3 अंक परफेक्ट करून घ्यायचा. तसेच प्रकारचे दुसरे पण अंक परफेक्ट करून घ्यायचे. म्हणजे त्यांचे जे शब्द आहेत 9 पर्यंतचे ते त्यांना ॲक्युरेट आले पाहिजे, त्यांना शार्प आले पाहिजे. त्यातील बेरीज आपण घटक घेणार आहोत. त्यापैकी एक अंकी बेरीज घेणार आहे आपण. एक अंकी बेरीज घेणार आहोत. तर कशी असते एक अंकी बेरीज? तर बेरजेसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारचे चिन्ह वापरले जातात, त्याला बेरजेचे चिन्ह म्हणतात. बेरीज म्हणजे काय? तर बेरीज म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिळून एकत्रित किती झाले, सर्व मिळून किती झाले, एकूण करणे म्हणजे त्याला बेरीज करणं असं म्हणतात. पहा मग कशी करायची असते बेरीज? 2 अधिक 3 अशी जर आपण बेरीज घेतली तर 2 हा शब्द मुलांना अगोदर परफेक्ट झाला आहे की 2 म्हणजे किती वस्तू. त्यासाठी त्यांना आपण त्याला मणी देऊ शकतो, खडी देऊ शकतो, चिंचुके देऊ शकतो की ते 2 काढू शकतात पटकन. की 2 अधिक 3 म्हणजे 2 त्यांनी चिंचुके काढले किंवा 2 मणी काढले किंवा कोणत्याही 2 वस्तू काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये 3 मिळवायचे. त्यामध्ये 2 आणि 3 एकत्र करायचे आणि त्यांची बेरीज आपल्याला करायची. यासाठी तो खालचा अंक किती आहे 3, तो 3 मणी मोजेल किंवा चिंचुके मोजेल आणि 3 चिंचुके बाजूला काढतो. आणि आता आपण सांगायचं की ते आता एकत्र करायचे, एकत्र गोळा करायचे आणि ते एकत्र गोळा केल्यानंतर किती होतील? तर 5 होतील. तो मुलगा, तो विद्यार्थी, तो ती मुलगी सहज बेरीज करू शकतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडला